नमस्कार मित्रांनो, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते आपल्या द टॉपर हब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलो आहे क्विज क्वेश्चन्स 1 to 13चे सोल्युशन्स. म्हणजे आपण जे क्विज सिरीज चालू केली आहे त्याच्यामध्ये डे 1 पासून स्टार्ट झालेले जे क्वेश्चन्स आहेत टिल डे 13पर्यंतचे, तर त्याचे सगळ्याचे आपण आज सोल्युशन्स बघणार आहोत. तर चला तर मग करूयात सुरुवात. डे फर्स्टला विचारला होता, The measure of coterminal angles always differ by an integral multiple of. बघा आता इथे कोटर्मिनल अँगल्सची डेफिनेशन जी आहे त्याच्यावरून याचं सोल्युशन निघते. टू अँगल्स आर कोटर्मिनल अँगल्स इफ कधी असतात, जेव्हा त्याच्यामधला जो डिफरन्स आहे इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. सो याचा आन्सर येईल 360 डिग्री. दुसरा क्वेश्चन, हे जे क्वेश्चन्स आहेत ना ह्याचे सोल्युशन्स अंडर 30 सेकंड्स यायला पाहिजेत, पण ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत. सेकंड क्वेश्चन आपण बघतोय, कन्वर्ट 150 डिग्रीज इंटू रॅडियन्स. आता डिग्री टू रॅडियन कन्व्हर्जनला आपण काय करतो, हे 150 इंटू पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करतो, तेव्हा आपल्याला हे रॅडियनमध्ये मिळतं. 0 0 कॅन्सल. आपण हे दोन्हीला 3ने डिवाइड करूयात. 3 5 आर 15, 3 6 आर 18. आन्सर निघाला 5 पाय अपॉन 6 रॅडियन. मिळालं का अंडर 30 सेकंड्स? येस. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय, कन्वर्ट 4 पाय अपॉन 3 रॅडियन्स इंटू डिग्री. बघा आता इथे रॅडियन टू डिग्री कन्वर्जन पाहिजे. इथे आपण डिग्री टू रॅडियन घेतलं, आता रॅडियन टू डिग्री. 4 पाय अपॉन 3 मल्टिप्लाय करणार 180 अपॉन पाय, हा मिळेल आपल्याला डिग्रीमध्ये. दिस पाय पाय गेट कॅन्सल. 3 1 आर 3, 3 6 आर 80, हा मिळेल आपल्याला 240 डिग्रीमध्ये. नेक्स्ट आपण बघूयात, कन्वर्ट 30 डिग्री 40 मिनिट्स इंटू रॅडियन्स. बघा आता इथे आपण डिरेक्टली असं घेऊ शकतो का, 30 डिग्री 40 मिनिट्स इज इक्वल्स टू हे 30 डिग्री हे प्लस 40 अपॉन 60 डिग्री. हे जे मिनिट्स आहेत ते मिनिट्स टू डिग्री. 0 0 कॅन्सल. 2 2 आर 4, 2 3 आर 6, म्हणजे इथे मिळाले 30 डिग्री प्लस 2 डिवायडेड बाय 3, हे डिग्रीमध्ये मिळतील. आता इथे आपण बाय टेकिंग 1 क्रॉस मल्टिप्लाय करून आपण याचा डिनॉमिनेटर सेम करून घेऊयात. 30 डिग्री 30 इंटू 3 प्लस 2 इंटू 1 आणि डिवायडेड बाय 1 इंटू 3, हा मिळेल आपल्याला डिग्रीमध्ये. इज इक्वल्स टू 33 आर 90 प्लस 2 डिवायडेड बाय 3, हा डिग्रीमध्ये मिळेल 92 डिवायडेड बाय 3. आता इथे डिग्रीमध्ये डिग्री टू रॅडियन कन्वर्जन इथेच मल्टिप्लाय करायचं आहे पाय आपण 180ने. इथे आपण 4ने डिवाइड करूयात. 4 2 आर 8, 1 कॅरी 4 3 आर 12. इथे 4ने डिवाइड केल्यावर 45 मिळतात आणि आन्सर मिळेल 23 पाय अपॉन 3 इंटू 45, इथे मिळतील 135 आणि हा मिळेल रॅडियनमध्ये मिळेल हा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डे 5, विच ऑफ द फॉलोइंग अँगल इज कोटर्मिनल विथ -150 डिग्री. आता ते सोल्युशन्समध्ये बघितलं तर फक्त 210 डिग्री हा एकच असा अँगल मिळतोय. या दोन्हीचा जर डिफरन्स केला म्हणजे 210 डिग्री मायनस हे -150 डिग्री, 210 डिग्री मायनस मायनस प्लस 150 डिग्री, तर काय मिळतं आपल्याला 360 डिग्री. इतर कोणत्याही ऑप्शनला हे मॅच होत नाही आहे. ठीक आहे. कोटर्मिनल अँगल्सच्या डेफिनेशनवरून हे इझिली फाइंड आउट होते. नेक्स्ट, डे 6, फाइंड द लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ ए सर्कल ऑफ रॅडियस 21 सेंटीमीटर. बघा आता इथे आर्क लेंथ फाइंड करायची मीन्स
एस इज इक्वल्स टू वॉट. रॅडियस दिले 21 सेंटीमीटर, आर 21 सेंटीमीटर. सबटेंड्स अँड अँगल जे थीटा दिलेला आहे 60 डिग्री. ते आपण घेऊयात. थीटा दिलाय 60 डिग्री. आता we know that the length of an arc, हा जो एस असेल हा कसा फाइंड आउट करतो आपण, आर इंटू थीटा. ठीक आहे. देन रॅडियस किती दिलेली आहे 21 सेंटीमीटर इंटू थीटा जो आहे तो इथे डिग्रीमध्ये दिलेला आहे, तो आपल्याला कशामध्ये असतो, रॅडियनमध्ये हवा असतो. मग मी त्याला इथेच मल्टिप्लाय करते. कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, पाय अपॉन 180. तेव्हा हा आपल्याला रॅडियनमध्ये मिळेल. 61 सर 60, 63 सर 180. हा मिळेल पाय अपॉन 3 रॅडियनमध्ये इंटू पाय डिवायडेड बाय 3. 3 1 सर 3, 3 7 सर 21 is equals to 7 pi is equals to 7 into pi ची व्हॅल्यू 22/7 घेऊ शकतो का, येस. दिस 7 7 कॅन्सल, आन्सर येईल 22 सेंटीमीटर. इथे असं का घेतलं, बिकॉज ऑप्शन्समध्ये काय दिलेले आहेत, जे आर्कलेन जे दिलेले आहेत ते सगळे सेंटीमीटर्समध्ये दिलेले आहेत. 11 सेंटीमीटर, 44 सेंटीमीटर, 33 सेंटीमीटर अँड 22 सेंटीमीटर्स. मग 7 पाय जो ऑप्शन आहे तो त्याच्याशी मॅच होतोय का, नाही होत. आणि म्हणूनच आपण इथे पायची व्हॅल्यू 22/7 यूज केले. 7 7 गेट कॅन्सल, आन्सर इज 22 सेंटीमीटर. नेक्स्ट आपण बघूयात डे 7. द रॅडियस ऑफ ए सर्कल इज 10 सेंटीमीटर. बघा आता इथे रॅडियस दिलेली आहे, आर इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर ऑफ द सेंट्रल अँगल इज 72 डिग्री. म्हणजे आपल्याला थीटा दिलेला आहे 72 डिग्रीमध्ये. जेव्हा इथे कुठला पण अँगल डिग्रीमध्ये दिलेला असेल तो आपल्याला इथे रेडियनमध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागतो. मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. इथे आपण 2ने डिवाइड करूयात. 2 3 जार 6, 1 कॅरी, 2 6 आर 12, इथे 90 येईल. अगेन 36ला 2ने डिवाइड करूयात, इथे येईल 18, इथे येईल 45. अगेन 9 2 जार 18, 9 5 जार 45. हा मिळेल आपल्याला 2 पाय अपॉन 5 रॅडियन. ठीक आहे. काय फाइंड करायचं आहे, फाइंड दी एरिया ऑफ द सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायचं आहे ते. आता एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय येतो, इज इक्वल्स टू 1/2 आर स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1/2 आर काय 10, आर स्क्वेअर आहे, सो दॅट 10 इंटू 10 इंटू थीटा काय मिळालं आपल्याला 2 पाय डिवायडेड बाय 5. आता इथे बघा 2 1 2, 2 1 2, 5 1 5, 5 2 10, 10 2 20 पाय. अँड एरिया ऑफ सेक्टर आहे स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये येईल. मीन्स आन्सर काय मिळालं 20 पाय सेंटीमीटर. आता नेक्स्ट आपण बघूयात, इफ द आर्क्स ऑफ द सेम लेन्थ इन टू सर्कल्स सबटेंड्स अँगल्स ऑफ 60 डिग्री अँड 75 डिग्री. आता इथे थीटा 1 दिलेला आहे 60 डिग्री. लगेचच आपण डिग्री टू रॅडियन कन्वर्जन करून घेणार आहे. 61 सर 60,
63 सर 180. हा मिळेल आपल्याला π/3 रेडियनमध्ये. θ2 गिवन आहे 75 डिग्री. इथे लगेचच आपण डिग्री टू रेडियन कन्वर्जन घेऊयात. 75 इंटू π/180. 15 5 are 75. 15 1s are 50. 15 2s are 20. हा मिळेल आपल्याला 5π/12 रेडियनमध्ये मिळेल. देन इफ दी आर्क्स ऑफ दी सेम लेन्थ, म्हणजे दोन आर्क्स जे आहेत त्या सेम दिलेल्या आहेत. S1 इज इक्वल्स टू S2. फाइंड दी रेशो ऑफ देअर रॅडिय. त्यांचे जे रॅडियस असतील त्याच्यामधलं आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. मग आता आर्कलेनच्या फॉर्म्युलानुसार S1 म्हणजे R1 θ1 इज इक्वल्स टू R2 θ2. हे जे एक्झाम्पल आहे ना, हे आपण सॉल्व करून दिलेले. तुम्ही हवं तर एक्सरसाइज 1.2 बघू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. देन R1/R2 इज इक्वल्स टू θ2/θ1. θ2 काय फाइंड आउट केलं आपण? 5π/12. θ1 काय फाइंड आउट केलं आहे? π/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊयात. 5π/12 क्रॉस मल्टिप्लाय होईल 3/π. दिस π गेट कॅन्सल. 3 1s are 3. 3 4s are 12. 5 divided by 4. And therefore हा रेशो मिळेल आपल्याला 5:4. नेक्स्ट, ए पेंडुलम स्विंग्स थ्रू अन अँगल ऑफ 10 डिग्री. हे पण सेम टाईपचं एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. तुम्ही एक्सरसाइजमधले सोल्युशन्स बघू शकता. अँड डिस्क्राइब्स अँड आर्क ऑफ 15 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द पेंडुलम. लेंथ ऑफ पेंडुलम म्हणजे आर फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. लेंथ ऑफ पेंडुलम मीन्स आर. इथे आर्क लेंथ दिलेले. डिस्क्राइब्स अँड आर्क ऑफ 15 सेंटीमीटर. आणि इथला थिटा दिलेला आहे 10 डिग्री. याच्यावरून आपल्याला आर फाइंड आउट करायचं आहे. थिटा गिवन आहे 10 डिग्री. डिग्री टू रेडियन कन्वर्जन. 10 1s are 10. 10 8s are 18 सर. इथे मिळेल आपल्याला π/18. हा मिळेल आपल्याला रेडियनमध्ये. फाइंड द लेंथ ऑफ द पेंडुलम. आपल्याला रेडियस फाइंड आउट करायचं आहे. बाय फॉर्म्युला ऑफ आर्क लेंथ S इज इक्वल्स टू आर थिटा. आर्क लेंथ दिलेली आपल्याला 15 इज इक्वल्स टू आर फाइंड आउट करायचं आहे. आणि थिटा मिळाला आपल्याला π/18. एम्प्लायज रेडियस काय मिळेल आपल्याला? आर इज इक्वल्स टू 15 इंटू 18 डिवायडेड बाय पाय. आणि हे भेटेल 270/पाय. सो आन्सर काय भेटेल आपल्याला? सी 270/पाय. आणि हे आर्क लेंथ आहे, सो सेंटीमीटरमध्ये असेल. आता नेक्स्ट बघूयात आपण. द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो ऑफ 1:2:3. रेशो दिलेले आपल्याला अँगलचे. फाइंड द स्मॉलेस्ट अँगल इन डिग्रीज. हे पण सेम टाईपचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे. आपण जो कॉमन रेशो जो असणार आहे, एक कॉमन मल्टिपल करून कन्सिडर करूयात एक्स. देन 1x + 2x + 3x हे तिन्हींची ॲडिशन, 3 अँगल्सची ॲडिशन केली तर ते आपल्याला 180 डिग्री मिळते. 1x + 2x + 3x. 3 + 2 5, 5 + 1 6. 6 मिळाला आपल्याला 180 डिग्री. अँड देअरफॉर x इज इक्वल्स टू 180/6. हा मिळेल आपल्याला 30 डिग्री. आता ही एक्सची व्हॅल्यू जर आपण ह्या तिन्हीमध्ये पुट केली तर आपल्याला 3 अँगल्स मिळणार आहेत. 1x इज इक्वल्स टू 1 × 30. हा मिळाला
30 डिग्री. 2x 2 इंटू 30 हा मिळाला 60 डिग्री. 3 इंटू 30 हा मिळाला 90 डिग्री. त्याच्यामधलं स्मॉलेस्ट कोणतं आहे? दिस वन. नेक्स्ट डे 11. 1 कम्प्लीट रिव्होल्यूशन इक्वल्स. आता बघा 1 कम्प्लीट रिव्होल्यूशन म्हणजे इथून जर स्टार्ट केलं तर हे पूर्ण रोटेशन किती मिळतं? हे क्लॉकवाईज असेल अँटी क्लॉकवाईज असेल? बघा आता जर आपण इथून स्टार्ट केला तर हे 90 डिग्री मिळतात, इथे 180 डिग्री मिळतात, इथे 270 आणि इथे 360. म्हणजेच 1 कम्प्लीट रिव्होल्यूशन इक्वल्स 2 पाय रेडियन. नेक्स्ट, the angle subtended at the center of a circle of radius 5 cm. radius दिलेले r is equals to 5. arc length दिलेली आहे s is equals to 5 cm. याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? थीटा फाइंड आउट करायचं आहे. थीटा इज इक्वल्स टू व्हॉट? आता इथे आपण आर्क लेंथचा फॉर्म्युला यूज करणार आहे. s इज इक्वल्स टू r थीटा. मग ह्याच्यावरून आपल्याला थीटा मिळेल s अपॉन r. s काय? आर्क लेंथ 5 सेंटीमीटर, रेडियस 5 सेंटीमीटर. 5 1 5, 5 1 5. हा काय मिळाला आपल्याला? 1 रेडियन. आता क्वेश्चन नंबर 13 आपण बघूयात. द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये दिलेले इफ द स्मॉलेस्ट अँगल इज 40, व्हॉट इज द लार्जेस्ट अँगल? बघा तर इथे आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, सो दॅट a मायनस डी ए आणि a प्लस डी हे 3 अँगल्स कन्सिडर करूयात. देन काय मिळेल आपल्याला? ह्या जर तिन्हींची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळते? 180 डिग्री मिळते. ओके, मग मी या तिन्हींची ॲडिशन करते. ए मायनस डी प्लस सेकंड अँगल ए प्लस थर्ड ए प्लस डी. तिन्हीची जर अँगल ॲडिशन केली 3 अँगल्सची तर 180 डिग्री. इथे मायनस डी प्लस डी कॅन्सल होईल. ए प्लस ए 2a प्लस ए 3a. 3a इज इक्वल्स टू 180 डिग्री. इम्प्लाइज ए काय मिळाला मला? 180 डिग्री अपॉन 3 म्हणजेच 60 डिग्री मिळाला. ही मिळालेली व्हॅल्यू जर मी इथे तिन्हीमध्ये पुट केली तर मला 3 अँगल्स मिळणार आहेत. कंडिशन काय दिलेली? इफ द स्मॉलेस्ट अँगल इज 40 डिग्री. जो सगळ्यात स्मॉलेस्ट जो आहे त्याची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 40 डिग्री. सगळ्यात स्मॉलेस्ट काय आहे? हा ए मायनस डी आहे. मग ए मायनस डी इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे? 40 डिग्री. आपल्याला काय फाइंड आउट केलं आहे आपण? ए काय मिळालं आपल्याला? 60 डिग्री. 60 डिग्री मायनस डी इज इक्वल्स टू 40 डिग्री. मी हा जो 40 येतो इकडे घेणार आणि डी येतो इकडे घेणार. 60 डिग्री मायनस 40 डिग्री इज इक्वल्स टू डी मिळाला अँड देअरफॉर डी इज इक्वल्स टू 20 डिग्री मिळाला. आता आपल्याला काय विचारले? व्हॉट इज द लार्जेस्ट अँगल? लार्जेस्ट मीन्स ए प्लस डी फाइंड आउट करायचं आहे. काय मिळेल? ए प्लस डी. देन ए प्लस डी इक्वल्स ए हा 60 डिग्री प्लस डी मिळाला 20 डिग्री मीन्स लार्जेस्ट वन मिळाला 80 डिग्री. आता आपण काय बघितलं? डे 1 पासून स्टार्ट झालेली जी सिरीज आहे आपली ते डे 13 पर्यंतचे आपण याचे सगळे सोल्युशन्स बघितले.